घरामध्ये तुला काही झालं तर व्यंकट भाऊजींना पुन्हा त्याच देवीची प्रार्थना करायला लागल। वंश बुडालेल्या घरातल्या प्रथा भरल्या घरात आणू नये ग। काकी अरे तुम्ही दोघं आलात, काय झालं? माफ कर काकू, आई तुझ्यासोबत असं वागले। मोठ्या बाई काय तुझ्या एकट्याच्या आहेत का? त्यांच्या वतीनं माफी मागतोस? अरे तुझ्या जन्माच्या आधीपासून जाऊबाई आहेत त्या माझ्या। अगं तरी पण आदू, रागात माणूस बोलून जातो, ठीक आहे, होता असं। काकी अगं कशी आहेस तू? आई एवढं चुकीचं वागले तुझ्यासोबत, तरी पण तू म्हणतेस की रागाच्या भरात। काकी किती चांगले आहात तुम्ही। मी लहानपणापासून बघत आले, जगाला प्रेम अर्पावे हा तुमचा भाव किती भारी आहे। कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाला दुखवायचं नाही, सगळ्यांना त्यांच्या गुणदोषासहित स्वीकारता तुम्ही। मी काय म्हणतो इंदू, आपण शकुंतला काकीची गौरी आणूयातच। हा नाही ऐका, हे बघा, आनंदासाठी आपल्याकडे बाप्पा आलेत ना, मोठ्या बहिणीच्या विरोधात जाऊन मला नाही गौर आणायची। काकी लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल असं म्हणून नेहमी तुम्ही इच्छा मारता तुमची। यावेळेस नका ना करू असं। मला माहितीये गौर आली ना की तुम्हाला खूप आनंद होणार आहे, तुम्हालाच काय सगळ्यांना आनंद होणार आहे। आणि राहिला प्रश्न मोठ्या बाईंचा, त्यांचा राग कमी झाला ना की मग विरोध पण कमी होईल। ठरलं तर मग दिग्रसकारांच्या घरात गौरी येणार। हा आवरायला घ्या, मी पण गावातल्या बायकांना गौरी पूजनासाठी आमंत्रण देते। आईचं ना नेहमीच झालंय, कधीच कोणाचा विचार करत नाही। आदू काय रे, एकटाच काय बडबडतोयस? इंदू, शकुंतला काकीला आता गौरी आणायचं वचन तर दिलंय, पण आईला कसं कन्व्हिन्स करणार? माहित नाही रे, मी पण इतका विचार नाही केला। पण तू नकोस काळजी करू, सगळं नीट होईल। गौराई, बाप्पा आणि हा आपला विठुराय आहे ना, ते सगळं बघून घेईल, सगळं त्याच्यावर सोपवायचं। आता काय झालं जावई बापू? काय झालं काय नाही झालं हे विचारा। का? अहो चुलत सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडवला तुम्ही, हा? आणि पाठराखीन बाईंचा प्लॅन फसला। सासूबाई पण एक गोष्ट आहे, हा, पाठराखीन बाईंचं काही खरं नाही। पाठराखीन बाई आजकाल कशा वागताय तुम्हाला चांगलंच माहिती। अहो कोणाचं काही ऐकतच नाही, त्या त्यांच्याच मनाचं करतात। आता या बाबतीत जर त्यांनी त्यांच्या मनासारखं केलं ना तर मग तुम्ही नका काळजी करू, पाहते ना मी ती तिच्या मनचं कसं करते ते। तुम्ही आता निवांत झोपा। हा झोपतो जा। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी।
नको करू ग तुझं गाणं. लय भारी गातो ग तू, एकदम बेस्ट. खरं आहे इंदू, किती गोड आहे ग बाळा तुझा आवाज. खूप अभिमान वाटतो मला तुझा. हो ना, मला पण. सक्की नसली म्हणून काय झालं, बहीणच आहे ना माझी. इंदू, बाप्पासाठी गोडाचा शिरा करतेस का ग? मस्त वास सुटलाय. काही म्हणा, तुमच्यासारखं भारी बनवता नाही येत मला. येईल ग, अनुभवातून आणि सरावातून शिकशील बरोबर. तसे इंदू, तू सगळं इतकं मनापासून करतेस. तुला नाही जमणार मग कोणाला जमणार? म्हणून तर माझ्या आदोक्षने हिला पसंत केली. इंद्रायणी, माझं जरा काम होतं तुझ्याकडे, करशील का? अहो, सांगा ना मोठ्या बाई, काय करायचंय? म्हणजे आधीच विचार कर बर का, देवाधर्माचं काम आहे. आधी हो म्हणलं का नंतर नाही नाही म्हणतायत. अहो, तुम्ही फक्त सांगा काय करायचंय, मी करीन. सांग. त्याचं काय आहे, मी तुझ्यासाठी या नादोक्षासाठी, तुम्हा दोघांच्या संसारासाठी टेकडीवरच्या गणपतीला नवस बोलली. म्हणजे ती शेळकेवाडी आहे ना, तिथनं पुढे गेलं त्या डाव्या बाजूला टेकड्या आहेत, त्यातल्या एका टेकडीवरती गणपतीचं मंदिर आहे. तिकडं कुठे आहे गणपतीचं मंदिर? हाय हा, टेकडीवरती आहे. तर त्या गणपतीला मी नवस बोलले का माझी सून 1000 मोदक स्वतःच्या हातानं करल, आणि सून आणि माझा मुलगा दोघ जण जोडीनं येऊन तुला नैवेद्य दाखवते. करशील ना ग? 1000 मोदक? मोठ्या बाई, इंदीला बिचारीला एवढं मोदक एकटीला करायला लागणार आहेत? हा मग मोठ्या बाई, हे जरा जास्त होतंय. म्हणजे 1000 मोदक मी एकटीनं करायचे म्हणजे? हा, पण ती आता तर हो बोलली, आणि एकदा हो बोललं ना का माघार नाही घेता येणार. नाही, मला मान्य आहे इंद्रायणी, मी तुला न विचारता नवस बोलले, पण मला आपलं वाटलं माझी सून माझ्यासाठी इतकं करत. शेवटी तुमच्या दोघांसाठीच तर नवस बोलले ना मी, तुमच्या संसारासाठी, सुखासाठी. हा, बरं ठीक आहे, मी आणि नारायणी तिला मदत करतो. नाही चालणार अग, जोडप्यासाठी केलाय नवस, तू कसं काम केलं तर चालेल? नाही चालणार. करशील ना ग? आमच्यासाठी नवस केलात ना, करीन मी. हा. 1000 मोदक. अशी समजूतदार सून हवी. मला अभिमान वाटतो दिग्रसकरांची सून आहे याचा. हो ना शकुंतले? हजार मोदक. अगं इंदू, अगं मी तुला सांगायचंच राहिलं बघ. मी दुपारच्या जेवणाला घरी आहे, डब्बा नको. इंदू, ऐसे चुप क्यों बैठी हो? सांग काय झालं? सोड ना. 7 जन्म तरी हा विचार सोडूनच देतो. सांग काय झालं? अरे काय नाही, मोठ्या बाईंनी आपल्यासाठी नवस केलाय टेकडीवरच्या गणपतीकडे. मग
मग काय 1000 मोदक करायचं. काय तू एकटे रे आणि कोणत्या गणपतीसाठी? ते शेळकेवाडीकडे कुठेतरी येणं. तू काय पण काय बोलतेस? अशा कोणत्या गणपतीबद्दल कधी ऐकलंच नाही मी. इंदू आईने तुला काहीतरीच सांगते हा. आदू नसते संशय घेऊ नकोस, मला अजिबात आवडणार नाही. त्यांनी आपल्या दोघांसाठी नवस केलाय, मी करणार मोदक. इंदू ऐक तरी माझं तू. आदू बाप्पासाठी 1000 काय 2000 मोदक करीन मी, आणि तो मला मदत पण करेल याच्यात. तू काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. तू ये दुपारी जेवायला. आईनं हे टेकडीवरचं मंदिर आणि 1000 मोदकाचं नवस काहीतरी वेगळंच काढलंय. सासूबाई, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. पण हे नवस बिवस काय काढलंय तुम्ही नवीन, काही कळत नाहीये. मोठ्या बाई काय ग? बटाट्याचे भजे. हा ठेव. काय आता काय बोलायचंय? मोठ्या बाई, अहो दरवर्षी गणपती बाप्पा येतो. या वर्षी शकुंतला काकीच्या माहेरची गौर येऊ द्या ना प्लीज. तुमचं दोघींचं ठरलंय का? अहो नाही मोठ्या बाई, अहो शकुंतला काकी तर म्हणत होत्या की मोठ्या बाईंची इच्छा नाहीये ना, तर मग नको आणूयात. हा म्हणजे तिला माहितीये